जी सकारात्मक गाणी आहेत ना ती मला सगळी आवडतात. म्हणजे सगळ्यात जुनं म्हणाल तर नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा, तुझको चलना हो. मॅनिफेस्टेशनने तुम्ही तुम्हाला हवं ते मिळवू शकता. सो मी रुईयाला गेले. सो योगिनी अभिनेत्री होण्याआधी तिला नर्तिका व्हायचं होतं आणि ती नर्तिका झाली असती जर ती नालंदा विद्यापीठात गेली असते तर. सुट्टी मिळाली की मला खरं सांगू तर मला बीचेसवर जायला खूप आवडतं. खरंच म्हणजे करून बघायला हवं. जगणं इतकं छान सोपं होऊन जाताना आपल्याला अडचणी म्हणून दिसतच नाही. अगदी खरं. खऱ्या अर्थाने त्यांनी टॅलेंटला महत्त्व दिलं. खऱ्या अर्थाने त्यांनी निव्वळ प्युअर स्पर्धा घेतली. आता जसं आपण बघतो ना स्पर्धेमध्ये की परीक्षकच खूप त्यांना स्वतःलाच खूप परफॉर्म करायचं असतं आणि स्वतःलाच खूप दाखवायचं वगैरे असतं. आणि त्याने स्टुडंटच्या मनात वेगळंच काय. आणि मी एकटी नाही असे लोकधारामध्ये ज्या ज्या माझ्यासोबत होत्या त्या सगळ्यांना माहिती. आम्ही सगळे सर बघ ना कसले भारी आहेत यार, कसला स्मार्ट आहे ना, कसला हुशार आहे ना. म्हणजे झोपून उठल्यानंतर संगीत ऐकत ऐकत चहा. फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. मंडळी, आज आपण अशा अभिनेत्रीला भेटत आहोत जिने महाराष्ट्राचा सुपरस्टारमधून पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर सिंधुताई या मालिकेत सिंधुताईच्या आईची भूमिका साकारलेली आहे आणि सध्या त्या आपल्या रोज भेटीला येत आहेत कमळीची आई सरोज या भूमिकेतून. चला तर स्वागत करूया योगिनी चौक यांचं. नमस्कार योगिनी. नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद छान इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल. थँक्यू. योगिनी अभिनेत्री म्हणून माहिती आहे, पण योगिनी कशी आहे? ओ योगिनी खूप मनस्वी आहे. म्हणजे व्यक्ती म्हणून जगताना जे जे काही आपल्या आसपास येतं, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की प्रेम, सामंजस्य, सलोखा याने असं वागावं, हे संस्कार लहानपणापासूनच झालेले असल्यामुळे आणि घरात माझी आई नेहमी म्हणायची की जे घर शांत असतं ते घर, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. त्यामुळे सुख, शांती, समृद्धी हे सगळं माझ्या घरात आहे हे मी म्हणतच रोजचा दिवस माझं सुरू होतं आणि मी तेच खूप मानणारी अशी आहे. सतत सकारात्मक राहणं, सतत पॉझिटिव्ह राहणं या गोष्टी मी खूप मानते आणि मी तशीच शिकवण माझ्या मुलांना आणि माझ्या परिवारासोबत सुद्धा मुळात माझ्या सासूबाई आणि माझा नवरा, माझे मिस्टर इतके सगळे पॉझिटिव्ह माणसं माझ्या भाग्याने मला लाभलेली आहेत की त्या सगळ्यांसोबत मी खूप सकारात्मक असते. सो योगिनी कशी आहे तर योगिनी व्यक्ती म्हणून जगते. सोबतच अनेक नात्यांमध्ये मी आता लग्न झाल्यापासून आहे. एक मुलगी, एक सून, एक बायको, एक आई अशी सगळी नाती सांभाळताना मग घरी नातेवाईक आले तर त्यांचं प्रेमाने करणं, त्यांच्यासाठी वेगवेगळे गिफ्ट्स आणणं, त्यांना मला गिफ्ट्स द्यायला खूप आवडतं. सो त्यांना गिफ्ट्स देणं, शेजार-पाजाऱ्यांशी छान हसून खेळून राहणं, सगळ्यांशी गप्पा मारणं, बोलणं, लहान मुलांना गोळा करून काही काही ॲक्टिव्हिटीज करणं, तर असं सगळं करणारी मी आहे. आणि त्याच्यासोबतच मी एवढं सगळं करत असतानाही माझा कल असतो की मी स्वतःसाठी वेळ काढावा, कारण मी टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जो मला ऊर्जा देत असतो पुढच्या माझ्या कामासाठी. आई म्हणून सुद्धा मी मुलांकडे लक्ष देत असते. मुलांना जितका वेळ देता येईल तितका देते, पण जेव्हा मुलं शाळेत जातात किंवा काही ॲक्टिव्हिटी क्लासला वगैरे जातात तेव्हा मग मी तो वेळ माझा असतो. मग त्या वेळेमध्ये मी माझं वाचन म्हणा, माझं काही वेब सिरीज बघणं म्हणा, टी व्ही बघणं, फिल्म्स बघणं, असं काही काही माझं सुरू असतं. त्यामुळे असा सगळा वेळ योगिनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी माझ्या कुटुंबासोबत छान घालवत असते. तुमच्या लग्नाची गोष्ट काय? माझ्या लग्नाची गोष्ट म्हणजे मी खरं म्हणेन माझ्या प्रेमाची गोष्ट, कारण मी प्रेमविवाह केलेला आहे. बरं. हां. सो मी रुईया कॉलेजमध्ये असताना महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये मी पार्टिसिपेट केलं, सहभाग घेतला होता महाराष्ट्राची लोकधारामध्ये. म्हणजे ते जुनं महाराष्ट्राची लोकधारा झालं होतं आणि नवीन परत महाराष्ट्राची लोकधारा शाहीर साबळ्यांचं ते झालं होतं, पण परत शाहीर साबळ्यांचंच महाराष्ट्राची लोकधारा परत येत होतं जेव्हा मी कॉलेजला होते. तर तेव्हा ओमकार शिंदे जो आहे
तर त्याने मला सांगितलं की महाराष्ट्राची लोकधारा येत आहे. तर मी इंट्रोडक्शन करताना कॉलेजमध्ये हे सांगितलं होतं की मला नृत्याची आवड आहे, अभिनयाची आवड आहे. तेव्हा मग तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की मग तुला जर आवड आहे तर मग तुला लोकधारामध्ये काम करायला आवडेल का. म्हटलं हो. सो तिथे मी जेव्हा ऑडिशन्स द्यायला गेले आणि तर तिथे ॲज अ सर म्हणून आम्हाला शिकवायला संदेश आलेला होता. हां, कारण तो आधीपासून लोकधारामध्ये काम करत होता. सो लोकधाराची जी काही नृत्य प्रकार आहेत, गाणी आहेत, ती सगळं शिकवायला आम्हाला संदेश आलेला होता. सो अनेक बाकीची मुलं तिकडे काम करत होती आणि पण सगळ्यांमध्ये मला संदेश खूप वेगळा वाटला तो या गोष्टींसाठी की इतर मुलं बिंदास मुलींच्या खांद्यावर हात ठेव, बिंदास म्हणजे चांगल्या चांगल्या मुली दिसतील त्यांच्याशी बोलायला जा. तर हे मुलींना कळतं ॲज अ सिक्स सेन्स. सो मला त्याच्या बाबतीत हेच आवडत होतं की तो अतिशय जेंटलमॅनसारखा वागत होता. मुलींशी बोलताना एक आदर सलोख्याने बोलणं, एक आब राखून, एक अंतर ठेवून बोलणं, किंवा डान्स शिकवताना सुद्धा कुठलंही टच होणार नाही याची काळजी घेणं. सो हे पण खूप इम्पॉर्टंट असतं. जिथे टच करायचं तिथे त्याच्या स्पर्शात सुद्धा कधी मला तेव्हा जाणवलं नाही की काही वेगळेपणा जो इतर मुलांमध्ये जाणवायचा. आणि मुळात त्याचा स्वभाव अतिशय मिश्किल आहे. तो अतिशय खट्याळ आणि मिश्किलच आहे तो संदेश. तर त्यामुळे तो सगळ्या मुलामुलींना हसवत खेळत खेळकर पद्धतीने तो आम्हाला नृत्य शिकवत होता. त्यामुळे साहजिकच आहे असा मुलगा आवडेल असाच. आणि माझ्या कॉलेजच्या अगदी मी म्हणेन आठवड्याभरातच तो मला दिसला आणि मी म्हणेन पहिलं क्रश, पहिलं प्रेम असं सगळा तोच झाला. आणि त्याच्यानंतर मग मी जवळजवळ मला वाटतं 5-6 महिन्यातच मी त्याला लगेच प्रपोज केलं की आय लव्ह यू सर असं म्हणून मी सरांना प्रपोज केलं. म्हणजे ते इतकं अवखळ आणि बालवयातलं, नुकतंच तारुण्यात आलेल्या वयातलं ते पहिलंच असं होतं. आणि तो अक्षरशः लाजला त्यानंतर आणि त्याने 1 वर्ष घेतलं अख्खं मला होकार द्यायला. कारण त्याच्या ध्यानीमनी पण नाही, तो ॲज अ स्टुडंट मला ट्रीट करत होता. त्यामुळे त्याच्या ते डोक्यात पण नव्हतं. आणि त्याने स्टुडंटच्या मनात वेगळंच काय. हो. आणि मी एकटी नाही असे लोकधारामध्ये ज्या ज्या माझ्यासोबत होत्या त्या सगळ्यांना माहिती. आम्ही सगळे सर बघ ना कसले भारी आहेत यार, कसला स्मार्ट आहे ना, कसला हुशार आहे ना. म्हणजे हे सगळं आमचं मुलींचं चालायचं तेव्हा. आणि मी एकटीच नाही, त्याच्यावर अशा मरणाऱ्या अशा अनेक मुली होत्या तेव्हा. आणि त्याच्यातून मी पटकावलं याचा मला जास्तच अभिमान होता. आणि जेव्हा त्यांनी मला होकार दिला वर्षभरानंतर, तेव्हाच नंतर माझ्या वडिलांचं लगेच निधन झालं होतं. सो त्यामुळे मग त्यानंतर मग आम्ही डिसिजनच घेतला की आपण लग्नच करून टाकू. सो मग वर्षभराच्या आत लग्न झालं. सो अशी माझ्या लग्नापर्यंतची ही प्रेमकथा आहे. आणि त्याच्यापुढे अजूनही आज म्हणजे किती वर्ष झाली, मला वाटतं 14 वर्ष झाली आमचा सुखाचा संसार सुरू आहे त्याच्यापुढे. असेच सुखाने. थँक्यू. तुम्हाला गोंडस जुळी मुलं आहेत. गोंडस आहेत पण जुळी आहेत विशेष. आहेत गोंडस पण आहेत, गोड गोंडस पण आहेत, खटाळ आहेत, मस्तीखोर आहेत, सगळं आहेत. त्यांना सांभाळून शूट करायचं, मालिकेत काम करायचं, तारेवरची कसरत ही कसं करता? याचं सगळं क्रेडिट मी माझ्या परिवाराला देईन आणि मुख्य म्हणजे माझ्या सासूबाईंना देईन. येस, माझ्या सासूबाई आहेत आणि त्यांची खरंच कमाल आहे. तुम्ही बघताय, आता तुम्ही घरीच आहात माझ्या आणि तुम्ही बघताय की आता मुलांना शाळेतून आल्यानंतर त्यांना भरवण्यापासून, त्यांच्यासाठी वेगळी भाजी करण्यापासून सगळं त्या करतात. पण म्हणजे मी हेच सांगेन की कौतुक त्यांचं आहेच, त्या खूप मनापासून सगळं करतात. आणि मुळात त्यांना कौतुक आहे की माझी सून बाहेर जाऊन छान काम करते आहे, टी व्हीवर दिसते, याचं एक कौतुक आहेच त्यांना. आणि त्या तेवढ्या सपोर्टिव्ह पण आहेत. तर त्यामुळे सगळं श्रेय त्यांना आहे. पण माझ्याकडे मी सुद्धा तेवढीच काळजी घेते की मी माझ्याकडे स्वयंपाकापासून सगळ्या कामांना बाई ठेवलेली आहे. सो आईंना मी हेच सांगितले की तुम्ही स्वयंपाक वगैरे किंवा धुणं भांडी या सगळ्या गोष्टींमध्ये पडूच नका, कारण त्यांचं आता वय पण तेवढं आहे. तुम्ही फक्त माझ्या मुलांना भरवण्याचं काम करा. मी घरात नसताना, जेव्हा मी घरात असते तेव्हा मी बघते, पण जेव्हा जेव्हा मी घरात नाही आहे तेव्हा आई अगदी म्हणजे सगळ्या बाजूंवर लढाया करतात. आणि त्यांना लक्ष देणं आणि बायकांकडून काम करून घेणं आणि मुलांकडे लक्ष देणं हे त्यांचं काम असतं आणि ते त्यात चोख पार पाडतात. आणि त्यामुळे मी निर्धास्त होऊन कामावर जाऊ शकते, काम करू शकते. संध्याकाळी माझे म्हणजे सकाळी तर ते शाळेतच असतात, दुपारचा वेळ आईंना सांभाळावा लागतो आणि संध्याकाळी मिस्टर येतातच. त्यामुळे मी दिवसभर जरी घरात नसले तरी
हे दोघं खिंड लढवत असतात. आणि ते परिवाराच्या सपोर्ट शिवाय नाही होऊ शकत. प्रश्न पुढे विचारणार होते की एक बाहेर जाऊन काम करणाऱ्या महिलेला घरातला सपोर्ट किती महत्वाचा असतो. अगदीच प्रश्नच नाही, खूप महत्वाचा असतो. आणि त्यामुळेच ती बिनधास्त, म्हणजे मी तर निर्धास्त, म्हणजे खरंच आज जर का माझी मुलं पाळणाघरात जरी असती, माझं कुठल्या पाळणाघरकरांवर आक्षेप नाही, पण आजकाल इतक्या बातम्या वाचायला मिळतात की भीतीच वाटते आपल्याला. म्हणजे किती कॅमेरे असले आणि काही असलं तरी कोण कसं आपल्या बाळाला वागवेल माहीत नाही. ते त्यांच्या आजीजवळ खूप सेफ आहेत या एका गोष्टीवरच मी बिनधास्त जाते. आणि कधी कधी तर मला, म्हणजे आता जसं मी सांगेन की सिंधुताईच्या वेळेस तर मी जवळजवळ 3 महिने साताऱ्यामध्ये होते. सो 3 महिने माझ्या नवऱ्याने आणि माझ्या आईंनी हे सांभाळलंय. त्यामुळे खरंच कमाल आहे त्या दोघांची. आणि मुळात मी माझ्या मुलांनाही तितकंच समजूतदारही केलंय. ते जे 1.5 वर्षाचे होते ना, तेव्हाच ठरवलं होतं की आपल्याला, म्हणजे जेव्हा मुलं झाली आहेत म्हणजे आता आपल्याला बाहेर पण पडायचं आहे, कारण खूप गॅप झाला होता माझा. सो आता गॅप नंतर सुरू करायचं, म्हणजे आता कधी सुरू करायचं. सो साधारण ते 1.5 वर्षाचे झाल्यानंतर, एक प्यायला सोडल्यानंतर मी लगेच मनावर जरा दगड ठेवूनच मी जरा एक वेबसिरीजच्या कामासाठी बाहेर पडले होते. आणि जवळजवळ 5 ते 7 दिवस मी घराच्या बाहेर होते. आणि मला वाटतं की त्या दरम्यानच दोघी मुलांना सवय लागली माझ्याशिवाय राहण्याची. त्यामुळे तिथून मग आता जी काही सुरुवात झाली, मग तिथून तर म्हणजे, आणि त्या दोघी मुलांनी ते खूप पॉझिटिव्हली घेतलं आणि खूप सकारात्मकरित्या मला सपोर्ट केला. आल्यानंतर सखीने थोडी चिडचिड केली होती माझ्यावर की तू का मला सोडून गेली होतीस म्हणून, पण ते थोडंसं जवळ घेतल्यानंतर ती कूल झाली. पण त्यानंतर जी त्यांना सवय झाली ती आता इतकी सवय झाली आहे की त्यांना आता कळलं, जसं आई ऑफिसला जसं बाबा ऑफिसला जातो तशी आई पण ऑफिसला जाते. सो आता आई जर निघाली शूटला की ते मला छानपैकी टाटा बाय बाय करतात, कुठे चालली शूटला, बाय. म्हणजे आता आमची कटकट गेली, कारण आई स्ट्रिक्ट ना, आई कंटिन्यू काही ना काहीतरी करा, ड्रॉइंग करा, ऍक्टिव्हिटीज करा, काहीतरी करा असं सतत सांगत असते ना मी. त्यामुळे ते सांगणारी बाई गेली, त्यामुळे बाय, आनंदाने असतं. त्यामुळे मी पण आनंदाने घराच्या बाहेर पडून काम करू शकते. छान छान छान. कामं बरेच केली, बऱ्याचदा थांबल्या पण तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कोणता आहे? टर्निंग पॉईंट मी तर म्हणेन महाराष्ट्राचा सुपरस्टार हेच होतं. कारण मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स केलं. म्हणजे आधी तर रुईयामध्ये BA केलं, त्याच्यानंतर मी MA मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केलं कलिना युनिव्हर्सिटीला. आणि त्याच्यानंतर काय करायचं असा प्रश्नात असतानाच ॲड आली, तुमच्यामध्ये ॲक्टिंगचा किडा वळवळतोय का? तर हो, ऑफकोर्स मी. आणि तेव्हा मी खरं तर माझे वडील गेल्यामुळे खूप दुःखात होते, पण माझ्या नातेवाईकांनी त्यावेळेस खूप मला सपोर्ट केला. आणि ते म्हणाले, मलाच उलट त्याच्यातून बाहेर काढण्यासाठीच मला या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी कर असं सुचवण्यात आलं. सो मी त्यांची सगळ्यांचीच आभारी आहे, कारण त्याचा खूप फरक पडला की त्याच्याने मी एक तर दुःखातून बाहेर पडायला मला मदत झाली. आणि दुसरं म्हणजे काय झालं, रेस्ट इज हिस्ट्री. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मला वाटतं ते बाबांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नव्हतं. पण ते जे काही घडलं की त्याच्यात महाराष्ट्रातून जवळपास 5,000 विद्यार्थी आले होते. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या लेवलवर अख्ख्या महाराष्ट्रातून ती स्पर्धा झाली. आणि त्याच्यातून इतक्या विद्यार्थ्यांमधून 500मधून मला वाटतं 100मधून 60मधून 12 आणि 12तून 6, 6तून 1 असे निवडण्यात आले होते. सो इतक्या टफ परीक्षेमधून तावून सुलाखून त्यांनी खूप मी म्हणेन की आत्तासारखी परिस्थिती नव्हती ताई तेव्हा. म्हणजे अतिशय मी म्हणेन प्युअर स्पर्धा झाली. खऱ्या अर्थाने त्यांनी टॅलेंटला महत्त्व दिलं, खऱ्या अर्थाने त्यांनी निव्वळ प्युअर स्पर्धा घेतली. आता जसं आपण बघतो ना स्पर्धेमध्ये की परीक्षकच खूप, त्यांना स्वतःलाच खूप परफॉर्म करायचं असतं आणि स्वतःलाच खूप दाखवायचं वगैरे असतं. तेव्हा आमचे जे परीक्षक होते महेश मांजरेकर आणि सुप्रियाताई, त्या इतके प्रेमळ सल्ले आम्हाला द्यायच्या आणि इतके छान त्या आम्हाला मार्गदर्शन करायच्या की त्याच्याने. आणि इवन आमचे जे सगळे मेंटॉर होते, सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे सर होते आम्हाला. हो, सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर होते ते दिवस. खूप ग्रूम व्हायला मिळालं त्या प्रोसेसमध्ये. मी महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पण हो.
तिथे ऍक्च्युली त्यांनी गेस्ट लोकांना एक एक स्किट करण्यासाठीच असं सेगमेंटच सुरू केलं होतं की एक स्किट गेस्ट अपीरियन्स करायचा. सो मी त्या गेस्ट अपीरियन्स मध्ये आले होते, त्यामुळे मला त्यानंतर इतक्या लोकांनी फॉलो केलं आणि इतकी लोक अजून ओळखायला लागले की तुम्ही हास्य जत्रेमध्ये होतात म्हणून. आणि ते इतकं हिट व्हायरल झालं होतं ते स्किट की आजही युट्यूबवर तुम्ही ते उघडून बघू शकता. फार आवडलं होतं लोकांना ते. पण मी तेच म्हणेन की हास्य जत्रेचा तो इफेक्टच आहे की लॉकडाऊन मध्ये हास्य जत्रा म्हणजे टॉनिक होतं लोकांसाठी आणि त्याने जे काय दिलंय माणसांना निखळ आनंद आणि त्याचा आपण एक भाग व्हायला मिळालं. पण उलट मला आणखीन उलट हास्य जत्रेचे करायला उलट आवडले असते, पण समहाऊ मी दुसरं काम करायला लागले. सो पण तो एक अनुभव जो होता तो खूप छान होता. आणि पुन्हा सगळी जुनी माणसं भेटली. माझी नम्रता, माझी खूप लाडकी मैत्रीण आहे, सचिन मोटे सर, सचिन गोस्वामी सर, म्हणजे ही सगळी जुनी माणसं मला पुन्हा तेव्हा भेटली होती. सो तो छान अनुभव, उजाळा मिळाला होता. एक एपिसोड जरी असेल तुमचा तो खूप छान आहे. पण हो ना, थँक्यू. दारू तो लपवत असतो आणि मागे लागलेली असते सारखी. ताट वाढा वाटा ताडा असं काहीतरी तो म्हणतो. ते हिट झालं दारू पिल्यावर. ताट वाडा तो वाटा ताडा. रोहितच हिट होता त्या स्किट मध्ये. सिंधुताई माझी आई, त्यातली आईची भूमिका साकारताना तुम्हाला असा प्रश्न नाही पडला का, आई एवढी दुष्ट असू शकते का? अरे बापरे. या प्रश्नाकडे मला वाटतं आपण अशा प्रकारे बघूया की सिंधुताई एवढ्या झाल्या त्याला कारणीभूत खरं तर त्यांची आई आहे असं मी म्हणेन. कारण जेव्हा विरोध होतो तेव्हा व्यक्ती बंड करून उठते आणि त्यांना जर तो विरोध झाला नसता तर त्यांनी ते बंड कदाचित केलं नसतं किंवा त्यांना ते सगळं गुडी आयुष्य जर लाभलं असतं तर आज ज्या सिंधुताई आहेत त्या सिंधुताई झाल्या नसत्या. त्यामुळे मला असं वाटतं की सिंधुताईंच्या आयुष्यामध्ये त्यांना जो काही कडकडून विरोध केला गेला तो त्यांच्या आईमुळे झाला. आणि त्या काळी म्हणजे आता तिची पण परिस्थिती बघायला गेलं म्हणजे मी जेव्हा भूमिकेचा अभ्यास करत होते तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हो त्या काळी स्त्रिया अशाच होत्या की ज्या अतिशय खमक्या म्हणतो ना आपण, खमकी बाई होती. तेव्हा शिक्षणाला महत्त्व नव्हतं, तो काळच तसा होता. मुलीने फक्त चूल आणि मूल सांभाळायचं हाच तो काळ होता. आणि त्या काळातली ती संस्काराने ती घडलेली ती बाई आहे, तर तिला वाटायचं की शिक्षणाने बाईचं नुकसानच होईल, हिचा संसार सुखाचा होणार नाही, हिचा संसार सुखी राहण्यासाठी तिने शिक्षण न घेतलं तर तिला चांगला नवरा मिळेल, या विचारांची ती मनोवृत्तीची बाई असल्यामुळे मला त्यांच्या जागी बरोबर वाटतात. ऑफकोर्स त्यांनी खूपच संघर्ष करावा लागला सिंधुताईंना त्या काळामध्ये, पण मला वाटतं की त्यामुळे सिंधुताई आज या जगप्रसिद्ध आहेत. पण एक त्यावेळेस मुलगा मुलगा हवा, मुलगी नको, ते खूप होतं पूर्वीच्या काळी. आणि मुलगा नसेल तर त्या बाईला म्हणजे ती जवळजवळ वांझुटीच्याच इक्वली तिला ट्रीट केलं जायचं की हिला मुलगा नाही, मुलगी असून काय फायदा. म्हणजे ते किती अपमानास्पद. बरं त्यात जावेला, लहान जावेला मुलगा आहे पण मला नाही, मग मोठी जाऊ म्हणून मला तोराई मिळवता येत नाही, हे त्या बाईचा तो एक वेगळा तिचा सेल्फ संघर्ष होता. सो या म्हणजे तो काळ कसा होता, खरंच चांगला आहे, फारच मुलींच्या बाबतीत फारच चांगला आहे, खूपच छान आहे. म्हणजे आत्ताच्या काळातले हे वेगळे आहेत, चॅलेंजेस वेगळे आहेत, त्या काळातले चॅलेंजेस वेगळे होते नाही का. सो या दृष्टीने जर का आपण त्या कॅरेक्टरकडे बघितलं तर मग मला त्या म्हणजे तसं समजू शकले त्यांना, समजून त्यांना साकारायला मला मदत झाली, बाकी काही नाही. तसंही म्हटलं तरी पण एवढी आई दुष्ट नसतेस ना. खरंच आहे ना, नसायलाच पाहिजे. म्हणजे चटका बिटका देणं वगैरे ज्या काही, बापरे, पण खरं होतं काय फ्रस्ट्रेशन असेल ते. हो ऑफकोर्स आम्ही भेटलो, म्हणजे ऑफकोर्स आम्ही त्यांची जी मुलगी आहे ममताताई त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्या समोर जेव्हा मी हे सगळं बोलले तेव्हा त्या म्हणाल्या हो आईने हे सगळं भोगलेलं आहे, म्हणजे तू माझ्या आजीचा रोल करतेयस असं मला कळलंय असं वगैरे त्यांनी मला जवळ घेऊन मला सांगत होत्या त्या की हो खरंच आहे. म्हणजे मी त्यांना खरंच विचारलं की त्यांनी इतकं सगळं का सहन केलं. पण ममताताईंचं सुद्धा हेच मत आहे की त्यामुळेच मला वाटतं ती कणखर बनत गेली आणि स्ट्रॉंग होत गेली आणि तिचा दृढ निश्चय झाला की हे सगळं मला बदलायचं. सो म्हणतात ना, म्हणजे जसं रामाच्या वनवासाला काहीच कारणीभूत होती, पण ते एकाला कोणाला तरी कारणीभूत ठरावं लागतं, कोणाला तरी विलन व्हावं लागतं, तेव्हा हिरो घडतो. सो विलनचं महत्त्व ते आहे असं आपण बघ. सिंधुताईंची आई
त्याच्या विरुद्ध अगदी कमळीची आई, काय सांगा तिच्याबद्दल? एकदम सॉफ्ट आहे ती. हो, फार गोड आहे ती, फारच गोड आहे. आणि म्हणजे सुरुवातीला ती थोडीशी अशी खमकी दाखवली होती की तू मुंबईला जायचं नाहीस. तर मला असंच वाटलं होतं स्टार्टिंगला की अरे बापरे, हे सिंधुताईच्या आईसारखंच जात आहे का काय. पण याचं श्रेय जाईल आमच्या लेखक आणि दिग्दर्शकांना कमळीच्या, की त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की ती जरी तिला मुंबईला जायला विरोध करते आहे तरी त्याच्यामागे तिची माया आणि तिचं प्रेमच आहे की तिला मुंबईला जाऊन तिच्या जर जीवाला धोका असेल तर कुठली आई म्हणेल, कुठली आई नकारच देईल. सो तिची काळजी आहे त्याच्यामागे की मुंबईला जाऊ नको म्हणून. सो ती काळजी जास्त दिसू दे. मांजर जशी सतत पिलाच्या मागे मागे पिलाला घेऊन त्याच्या भोवती असते, तशी ती भिरभिर करणारी आहे. कारण तिला सतत असं वाटतं की कोणतरी येईल आणि माझ्या मुलीला मारेल, कारण तिचा तो इतिहास आहे. सो हे सगळं कॅरेक्टर लक्षात घेऊन त्याप्रमाणे मी करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये शिक्षणाला विरोध नाहीये. नाही, शिक्षणाला विरोध. तू हवं तेवढं शिक, फक्त तू मुंबईला जाऊ नको. तू दुसरीकडे कुठे जा, पण कमळीला मुंबईलाच जायचंय, नाही तर स्टोरी पुढे कशी जाईल. अशा टर्न्स अँड ट्विस्ट असतात. त्याच्यामुळेच मला वाटतं मालिका सुपरहिट होतात. आणि आता तर मी बघते की प्रत्येक एपिसोड गणिक काही ना काहीतरी ट्विस्ट आणि टर्न ते लोक आणतात आहेत. आणि फार सुंदर मालिका, म्हणजे नंबर 1 TRP नंबर 1 वर आहे. फार मस्त चालली आहे मालिका आणि प्रत्येकाच्या कॅरेक्टरचं कौतुक होतं, याचा खूप जास्त आनंद आहे. आणि मी आणखीन एक सांगेन, माझं नेहमीच एक स्वप्न होतं की मला अशा एका मालिकेचा भाग व्हायचं आहे की जी सुपरहिट असेल आणि त्याच्यातलं कॅरेक्टरही माझं सुपरहिट असावं. अशा एका प्रोजेक्टचा मला भाग व्हायचं आहे. आणि मला वाटतं दिस इज पूर्ण झालंय. हो, हे एक बकेट लिस्ट मधलं हे एक पूर्ण झालंय की सुपरहिट मालिकेच्या सुपरहिट कॅरेक्टरचा आपण एक भाग आहोत. सो छान वाटतंय, मला खूप छान वाटतंय कमळी मालिका करून. काय सांगताल सेटवरच्या गमती जमती काय? आता मी खरं सांगते, सेट आता झालंय असं की तुम्ही बघताच आहात, जे कमळी फॉलो करतात त्यांना कळेल मी काय म्हणते. ते समोरच बसलेत कमळी फॉलो करणारे. येस, अगदीच. मग त्यांना कळेल की मी अजून व्यवस्थित आलेलेच नाहीये. म्हणजे आता सध्या आली आहे, पण यापूर्वीचं मी सांगते काय काय होतं की मी सतत गावाकडे दाखवली आहे किंवा रस्त्यावर फिरताना दाखवली आहे, अजून त्या घरात किंवा त्या माणसांमध्ये मी आलेलीच नाहीये. त्यामुळे माझं काय व्हायचं माहितीये का, मी फक्त मेकअप करण्यापुरती तिकडे जायचे आणि तिथून मग माझं सगळं लोकेशन रस्ता आणि गाव आणि कुठलं हे गाव ते गाव किंवा ती झोपडी ही झोपडी असंच लागायचं. त्यामुळे माझे सगळ्यांसोबत सीन कधी लागलेच नाही. त्यामुळे जास्त माझं सगळ्यांसोबत जास्त झालंच नाही. जे काही झालं जेल, त्या छोट्याशा तुटपुंच्या वेळामध्ये आम्ही रील कर, गॉसिप्स कर, ते तर आम्ही सोडत नाही, हे आमचं चालूच असतं. पण मी हेही सांगेन की सेटवर वातावरण मी जेव्हा जाते मला इतकं छान वाटतं, इतकं पॉझिटिव्ह वातावरण. मुळात आमचे जे प्रोड्युसर्स आहेत ती अशी तरुण मुलं आहेत, त्यामुळे ना त्यांनी असं सगळं वातावरण, आणि दिग्दर्शक पण आमचे एकदम छान, सगळी तरुण फळी आहे सगळी. सो त्यांनी वातावरण इतकं छान ठेवलेलं आहे हसत खेळत की कुठलाच त्याच्यामध्ये दडपण नसतं किंवा कुठलं प्रेशरमध्ये काम करत नाहीत. हे लोक सगळे हसत खेळत काम करतात. त्यामुळे मला वाटतं ही सकारात्मकता प्रोजेक्टला नक्कीच पुढे न्यायला मदत करते. तुमची मालिका नेहमी TRP नंबर 1ला असो. येस, थँक्यू सो मच. स्वतःबद्दलची म्हणजे योगिनीबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी प्रेक्षकांना माहीत नाही, इथे सांगू शकता? माहीत नाही आता काय, म्हणजे आता सगळंच गुगलवर ओपन आहे. आता अजून काय माहिती व्यतिरिक्त असतं ऑफकोर्स, माहीत नाही. गुगलवर चुकीची माहिती मिळाली मला. हो ना, असं पण होतं ना. मी काय माहिती नाही असं, मला माहीत नाही. मी जास्त त्याचा प्रचार किंवा कधी असं बोलले नाही आहे त्या बाबतीत. मी भरतनाट्यम विशारद आहे. वाव, हां, हे नव्हतं माहिती आम्हाला. हां, चला, म्हणजे तुमचं उत्तर मिळालं तुम्हाला. सो झालं असं की मी दुसरीत असल्यापासून भरतनाट्यम शिकते आहे. आणि आमच्याच इथल्या एका कैरालीच्या एका संस्थेमध्ये मी शिकले, जी छोटीशी संस्था होती. नुकतंच ते ओपन झालं होतं आणि त्यातमध्ये मी दुसरीपासून मी जायला लागले आणि लकीली मी ते फॉलो केलं. पूर्ण 7 वर्ष केलं आणि त्याच्या पुढे आणखीन पुढे 5 वर्ष मी मोहिनीअट्टम सुद्धा शिकले, नृत्याचा प्रकार. सो भरतनाट्यमचं मी अरंगेत्रम केलं, त्याचं प्रॉपर कॉस्ट्यूम आणि सगळे कानातले आणि ते सगळे ज्वेलरी मेकअप सगळं करून मी त्याचं अरंगेत्रम केलं वाशीला, विष्णुदास भावेमध्ये. आणि हां, हो बेटा, व्हेरी गुड, छान काढलेस. सो अरंगेत्रम केलं आणि त्याच्यानंतर मोहिनीअट्टमसुद्धा 5 वर्ष शिकले. आणि त्यानंतर मला खरं तर नालंदा विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायची होती, पण काही कारणास्तव तिथे फुल झालं होतं. सो मला ॲडमिशन मिळाली नाही. सो मी रुईयाला गेले. सो योगिनी
अभिनेत्री होण्याआधी तिला नर्तिका व्हायचं होतं आणि ती नर्तिका झाली असती जर ती नालंदा विद्यापीठात गेली असते तर. सो ही एक माहिती. मग ते चालू आहे की नाही आता प्रॅक्टिस वगैरे? नाही. मग त्यानंतर मात्र जसं माझं अभिनयाकडे वळलं मी तशी मग माझं नृत्य बंदच पडलं. पण तरी मी काही सोडलेलं नाहीये. शास्त्रीय नृत्य जरी बंद पडलं असलं माझं अनफॉर्च्युनेटली तरी सुद्धा मी रील्स, तुम्ही बघत असाल मी रील्स बनवत असते. मी आणि माझे मिस्टर आमची ओळखच महाराष्ट्राची लोकधारामध्ये डान्स करताना झाली असल्यामुळे आमचे सुद्धा अधूनमधून डान्सचे रील्स मी टाकत असते. माझे डान्सचे एक्सप्रेशन्सचे रील मी टाकत असते. पण म्हणावा तसा डान्स माझ्याकडनं सध्या काय कितीतरी वर्ष झाले नाहीच झालंय. होईल 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 बघूया. आता सध्या अभिनयाचं दुकान चाललंय, चालू दे. खूप छान. अनेक मालिका आणि चित्रपटात पण काम केले, वेब सिरीजमध्ये पण केलं आहे ना. एखादा सेटवरचा गंभीर किंवा गमतीशीर अनुभव ऐकायला आवडेल आम्हाला. ओके. सेटवरच्या पेक्षा मी नाटकातला सांगेन. हां, नाटकातले गमतीशीर अनुभव असा आहे की मी ना ती गेली तेव्हा हे नाटक करत होते, किरण माने होते सोबत. सो माझा फक्त एक सोलोलुकी होती त्याच्यामध्ये. मी जाऊन बोलते एक 10-15 मिनटं आणि त्याच्यानंतर माझी एक्झिट होते आणि पुन्हा मी एंट्री करते फोन वाजतो म्हणून. तर मी फोन गेला आणि तेव्हा ना नाटक म्हणजे पहिलाच प्रयोग होता आणि नाटक संपत आलं होतं. सो पहिल्याच प्रयोगाची एक तर धाकधूक असते. सो मी तो प्रयोग करत होते. धाकधूक आता झालं, शेवटचं वाक्य आहे, फोन घ्यायचं आहे आणि तिथे नंतर पडदा पडणार आहे. त्या आनंदामध्ये मी झप आले, स्टेजवर आले आणि फोन हातात घेतला आणि माझं काहीतरी समथिंग नाव होतं, प्रीती का काहीतरी, वॉटेवर काहीतरी एक नाव होतं, आत्ता आठवत नाही आहे, पण प्रीती घेऊया. सो म्हटलं हॅलो, हां मी योगिनी बोलते. आणि असाच जो काही लाफ्टर सगळीकडे, कारण जे मला ओळखत होते त्यांना माहिती होतं माझं नाव योगिनी आहे आणि पूर्ण नाटकभर मी प्रीती करून जे बोलत होते आणि शेवटी मी माती खाल्ली, मी योगिनी बोलतेय म्हणून. आणि मीच पॉज झाले. म्हटलं अरे बापरे, आपण काय बोलून गेलो. पण मी तिथे म्हटलं आता काहीच करेक्शन करण्यात काही अर्थ नाही. मी ते सोडून मग त्याच्या पुढचं वाक्य घेतलं. पण बापरे, तो तिथे हाशा उगाच आला होता. म्हणजे ती खरं तर जरा मला तेव्हा खूप अपमानास्पद आणि लज्जास्पद वाटलं होतं, एम्बॅरेसिंग वाटलं होतं. पण नंतर मी स्वतःच हसते त्याच्यावर की कसे ना आपण इतके आपण अँक्शियस असतो किंवा काय म्हणतात त्याला, प्रयोग आता संपलाय, झालंय, आता होत आलंय आणि त्याच्यात जी काही गडबड होते. सो कॉन्सन्ट्रेशन किती महत्त्वाचं हे त्या दिवशी खरंच माझ्या परत एकदा लक्षात आलं. आणि मग त्यानंतर मात्र मी खूप कॉन्सन्ट्रेटली पूर्ण नाटक संपेपर्यंत शांत राहायचं, स्वतःला समजावत राहिले. पण ही तारेवरची कसरत असते, मजा असते. आणि नाटकामध्ये करेक्शन विषयच नाही ना. आता बोलून गेले, बाण सुटला तर सुटला. म्हटलं परत प्रीती नाही म्हणू शकत. बापरे. आणखीन एक अनुभव मी हा सांगेन की आधी बसू मग बोलू नाटक मी करायचे. त्याच्यामध्ये संजय नार्वेकर काम करत होते. संजय नार्वेकर आणि मी. तर मेकअप रूममध्ये नाही का आपण असं मैत्रिणींसोबत चर्चा करतो. माझ्याकडे त्या दिवशी पाहुणे आलेले होते आणि मग मी म्हटलं बाई आज किती 40 पोळ्या करायला लागल्या मला, ते करून आले, इतकी दमले ना मी आज, बापरे. असं करून मेकअप करता करता माझं त्या मैत्रिणीशी बोलणं चाललंय आणि प्रयोग सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये संजय सर माझ्या मिस्टरांचं काम करत होते आणि त्यांनी त्या डायलॉगमध्ये ते घेतलं, बाई तुला 40 पोळ्या कराव्या लागतात, तू तर आराम केलाच पाहिजेस, असं वगैरे असं काहीतरी थोडा संवाद घेतला होता. आणि इतका हशा, आणि बाकी कोणालाच काही कळलं नाही. आमच्या सेटवर पाठीमागून सगळे हसले होते, सगळे फुटले होते आणि मी तर म्हणजे अवाक होते की हे यांनी कधी ऐकलं, हे माझे डायलॉग हे का असे काय बोलायला लागले. म्हणजे ही इज व्हेरी स्पॉन्टिनियस आणि त्यांनी ते कधी विचार केला आणि हे कधी टाकलं. मला इतकी गंमत वाटली होती आणि मी तर मी फुटले होते अक्षरशः स्टेजवर. मी त्याच्यानंतर डायलॉग पुढचे माझे घेऊच शकले नाही. मी इतकी हसत होते स्टेजवर आणि माझे सगळे सहकलाकार, कारण ते सगळ्यांनी ऐकलं होतं की मी आज खूप दमली आहे, मी 40 पोळ्या केलेल्या आहेत. आणि सेम वाक्य त्यांनी स्टेजवर घेतलं. बापरे, धमाल होता हा किस्सा, मी विसरूच शकत नाही. योगिनी अभिनेत्री नसती तर? अभिनेत्री नसती तर मी एक सांगेन, म्हणजे मला मुलं झाल्यानंतर मला ही गोष्ट उमगते बरं का, की मी अभिनेत्री नसते ना तर मी एखादी नर्सरीची शिक्षिका तरी असते.
कारण मला ना माझ्या असं लक्षात यायला लागलं, जे मला स्वतःलाच माहीत नव्हतं, की मला लहान मुलांना शिकवायला खूप आवडतंय. त्यांच्याकडनं वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करून घेणं, गेम्स खेळणं त्यांच्यासोबत. ही जशी मला 2 मुलं झाली तसं मला असं सगळ्या मुलांना जमवून त्यांच्यासोबत काही काही ॲक्टिव्हिटीज करायला आवडतंय. मला त्यात ही गती आहे हे मला मुलं झाल्यानंतर कळलं. त्यामुळे हे आत्ताचं ताजं उत्तर आहे की मी शिक्षिका झाले असते कदाचित. छान छान छान. योगिनीचं असं एखादं वाक्य सकारात्मक ते सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. बापरे. सगळ्यांना प्रेरणा देण्यात पण आपण काय मोठे नाही. स्वतःसाठी जे प्रेरणा देतात इतरांसाठी पण ठरू शकतं. मी हे सांगेन की मी हे स्वतःला सतत समजावत असते की आय एम ब्लेस्ड अँड आय एम दी बेस्ट. येस. हे जेव्हा स्वतःला आपण स्वतःला ती सकारात्मकता देत राहतो तेव्हा मला वाटतं ती आपल्यात उतरते कुठेतरी. मी स्वतः मॅनिफेस्टेशनला खूप मानते. मी प्रचंड मॅनिफेस्टेशन करते, वॉटर मॅनिफेस्टेशन करते ऑफकोर्स. त्यामुळे तुम्ही तर अगदीच समजू शकाल आणि जे जे करतात ते समजू शकतील. आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये सकारात्मकता आणि सगळ्या इच्छापूर्ती मला वाटतं मॅनिफेस्टेशन त्याच्यावरचं बेस्ट उपाय आहे. मॅनिफेस्टेशनने तुम्हाला हवं ते मिळवू शकता. आज माझं नवीन घर तयार होत आहे. वास्तू तथास्तु म्हणते, आपण चांगले विचार केले तर चांगलंच घडणार आहे. येस, अगदी अगदी अगदी. काय हरकत आहे. नक्की नक्की. सो जे जे काही इच्छा आहेत त्या तुम्ही युनिव्हर्सकडे पाठवा आणि ते तुमच्या आणि त्याच्यासाठी तुम्ही ऑफकोर्स मेहनतही करा. आणि ते झालंय असं समजूनच तुम्ही राहायला लागलात ना, खरंच म्हणजे करून बघायला हवं. जगणं इतकं छान सोपं होऊन जातं ना, आपल्याला अडचणी म्हणून दिसतच नाही. अगदी खरं. ते त्याला काय म्हणतात, त्याला पार करण्यासाठीची ताकद आपल्यात निर्माण होऊन जाते. तो सकारात्मकता खूप खूप सुंदर काम करते. आणि मी स्टार्टिंगला मी खूप पॅनिक व्हायचे किंवा मी खूप चलबिचल व्हायची माझी की काय व्हायचं. पण मी मुलांनाच असं श्रेय देईन की माझी मुलं माझी स्ट्रेंथ आहेत. ते जेव्हा पोटात होते ना तेव्हा त्यांचं जेव्हा काय म्हणतात आपण ते काय करतात, एक्सरे सोनोग्राफी शब्द मला आठवेना. सोनोग्राफी जेव्हा होती ना तेव्हा जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा ते फिटस दाखवलं तेव्हा माझ्या ध्यानीमध्ये पण नव्हतं, माझं लक्षही नव्हतं. आणि ते म्हणाले मॅम ये देखो. आणि मी जसं बघितलं ना ते फिटस आणि तेव्हा मला असं झालं की काहीच नाही, माझ्या तोंडातून पटकन उच्चार निघाला स्ट्रेंथ. कुठून आला हा शब्द मला माहीत नाही, पण ते दोघं तिथे छोटे छोटे असं काहीतरी दिसत होतं हलताना. आणि मला त्यांना बघून जी स्ट्रेंथ ते आल्यापासून माझ्या आयुष्यात आल्यापासून इतकं मला स्ट्रेंथ मिळाल्यासारखं झालेलं आहे की मी काय सांगू. कलाक्षेत्र हे बेभरवशाचं क्षेत्र आहे आणि कुठलंही आता कोणतंही क्षेत्र म्हटलं तर तसंच आहे. तर भविष्याच्या धोरणासाठी आर्थिक धोरण काय असतं तुमचं? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. अगदी बरोबर म्हणाला तुम्ही की कलाक्षेत्र बेभरवशाचं आहे आणि त्याच्यासाठी आर्थिक नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी हा प्रश्न यासाठी विचारला योगिनी, गैरसमज नसावा कुणी ऐकणाऱ्याला पण, की हा असं का विचारतात की आत्ता आपण बऱ्याचदा न्यूज बघितल्या असतील ना की कलाक्षेत्रातल्या बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या किंवा काय ह्या गोष्टी. त्यामुळे मला विचारावं असं वाटलं हे खरं तर. आणि खूप महत्त्वाचं आहे. कलाक्षेत्राच नाही कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीने आर्थिक नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं. त्याच्या आधी मी हे सांगेन की मी एक खूप छान फिल्म रेकमेंड करेन. 3 इडियट ज्यांनी बनवलं ना त्यांनीच बनवलेली फिल्म आहे वन इडियट. बरं. यूट्यूबला आहे, फ्रीमध्ये अवेलेबल आहे. केवळ 30 मिनिटाची फिल्म आहे. नक्कीच प्रत्येकाने वेळ काढून ती फिल्म पाहावी. ती यासाठी कारण एक पैसा कसा वाचवायचा ते त्या फिल्ममध्ये इतकं सुंदर पद्धतीने सांगितलं. शॉर्ट फिल्म आहे त्यामुळे ती नक्की प्रत्येकाने बघा. आता मी येते उत्तराकडे तुमच्या. तर मी याचं श्रेय देते संदेशला, कारण संदेश हा फायनान्समध्ये असल्यामुळे आणि तो अतिशय स्मार्ट हुशार असल्यामुळे त्याने काही शिकवलेले काही गोष्टी आहेत. त्यातलं मी सांगेन की मी 100 रुपये कमावले तर त्या 100 रुपयामधले मी 40 रुपये सेव्ह करते. 40 रुपये तर पहिलं सेव्ह करायचं हे सांगितलं आहे. कारण त्यानेही पुस्तकांमध्ये वगैरे वाचून तो शिकला आहे. आणि त्याने सांगितलं की मिळायला पैसे 100 रुपये मिळाले त्यातले 40 रुपये सेव्ह कर. त्याच्यातले 10 रुपये हे मी इमर्जन्सी फंडसाठी वगैरे ठेवते. म्हणजे काही तुम्हाला मेडिकल लागू शकतं किंवा तुम्हाला अचानक कोणाचा तरी बड्डे आला, गिफ्टच घ्यायचे, अचानक खर्च येतो किंवा कोणी अचानक पाहुणे आले, अचानक काहीतरी मागवावं लागतं. सो तोच 10 रुपये मी त्यासाठी ठेवले. त्याच्यानंतर 30 रुपये हे मी घर खर्चासाठी ठेवते. मग त्यामध्ये मुलांच्या फीजपासून भाजी सामान आणण्यापासून किराणा भरण्यापासून सगळं 30 रुपयाचं झालं. आणि त्याच्यानंतर 20 रुपये हे मी माझ्या स्वतःसाठी ठेवते. बरोबर. की मला स्वतः सेल्फ पॅम्परिंग लागतं, मला शॉपिंग लागते, मला पिक्चर बघायला जायचं असेल, मला
पटकन काहीतरी गोष्ट आवडली मी घेतली, तर मी असं हे सेल्फसाठी 20 रुपये ठेवते. सो अशा प्रकारे 100 रुपयाचं मी आणि हे नियोजन प्रत्येकानं करायलाच हवं. तेव्हाच ते तुम्हाला लॉंग टर्मसाठी आणि असं तुमचा एव्हरीडे खर्च होतो किंवा एव्हरी मंथ खर्च होतो असं नाही ना. सो ते जर तुम्ही आज 40 रुपये करताय, सो त्या 10 किंवा 20 रुपयातले सुद्धा सेव्ह होतात कधी कधी पैसे. सो उलट तुमच्याकडे जास्त सेव्हिंग होते. आणि मग खरंच आपण जेव्हा सेव्हिंग बघतो ना आपली उघडून कधीतरी, तेव्हा इतका आनंद होतो की सेव्हिंग काय जादू करते ना. आणि त्याच्यासाठी तर तुम्ही म्हणेन ती 1 इडियट फिल्म तर नक्कीच बघा. नक्की बघा, सेव्हिंग काय जादू करतं ते. खूप छान, खूप छान सांगितलं. एक 100 रुपये आणि त्याची कशी वाटणी केली पाहिजे, खूप छान उदाहरण दिलं. थँक्यू. सो क्रेडिट गोज टू संदेश. हो. झटपट प्रश्न, पटपट उत्तर. ओके, मी ट्राय करते. सकाळी उठल्याबरोबर डोक्यात येणारा विचार. ग्रॅटिट्यूड. कारण मी सकाळी उठल्या मी आता हे थोडंसं मोठं उत्तर देईन, पण मी सकाळी उठल्या मला जसं लहानपणापासून शिकवलं गेलं कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायचं, सो ते मी म्हणते. आणि त्यानंतर मी म्हणेन की मी विश्वप्रार्थनासुद्धा म्हणते. जसं हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, ही पण आहे विश्वप्रार्थना. किंवा गुरु वामनराव पै यांची नम म्योहो रेंगे क्यो, हे बुद्धिझममध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, ही सुद्धा विश्वप्रार्थना की माझ्यासोबत अख्ख्या विश्वाचं भलं होऊ देत. तर नम म्योहो रेंगे क्यो नावाचं लोटस सूत्र त्याला म्हणतात. मी त्या लोटस सूत्राची प्रॅक्टिस करते सकाळी उठल्या. आणि मी हेही म्हणते की थँक्यू गॉड, थँक्यू नेचर, थँक्यू युनिवर्स, थँक्यू एंजल्स फॉर मेकिंग ऑल माय विशेस कमिंग इन टू रियालिटी. आणि अशा सगळ्या प्रार्थना मी स्वतःसाठी आणि माझ्या मुलांनाही शिकवून ठेवलेल्या आहेत आणि आम्ही त्या रोज त्याची प्रॅक्टिस करतो. खूप छान, खूप छान. आणि मला असं नेहमीच वाटतं ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण तो तुम्हाला ग्राउंडेड ठेवतो, तो तुम्हाला जमिनीवर ठेवतो. आणि तुम्ही काय आहात, एक शक्ती आहे तुमच्यापेक्षा मोठी जी तुमच्यावर सतत नजर ठेवून आहे. सो तुम्ही सतत नम्र असता, कृतकृत्य असता, आणि जे असणं खूप गरजेचं आहे. हे वाक्य मला पटले की एक शक्ती आहे आणि खरंच आहे. हो. नियती नावाची देवता म्हणतो ना आपण. एनर्जीज आहे, कुठे आहे, कशी आहे माहित नाही, पण आहे. माझा विचार खूप वर्क करतात. माझाही आहे. सॉरी, तुमच्या रॅपिड फायर मध्ये जरा मोठं उत्तर दिलं. उलट सविस्तर उत्तर आम्हाला आवडणार. तुमचं आवडतं गाणं ते नेहमी सतत गुणगुणता. मी ते तुम्हाला रीलमध्ये तर बऱ्याच वेळा बघितलंय. मी तेच सांगते, माझी गाणी म्हणजे जुन्या गाण्यांपासून लता दीदींचं कुठलंही गाणं उचला, आशा भोसलेंचं कुठलंही गाणं उचला, तुम्ही जे म्हणाल ते, जी सकारात्मक गाणी आहेत ना ती मला सगळी आवडतात. म्हणजे सगळ्यात जुनं म्हणाल तर नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा, तिथपासून ते आत्ताचं जे रंगपूजा गाणं आहे ना ते मला अस्सल कलाकारांवरच आवडतं. व्हेज की नॉन व्हेज? व्हेज. मी प्युअर व्हेज आहे. मी पण. वा वा वा. ये. आवडता पदार्थ? आवडता पदार्थ भरपूर आहेत. व्हेज कुठलाही, पण गोडमध्ये पुरणपोळी मी म्हणेन, आमरस. आवडता रंग? आवडता रंग मला पिवळा आवडतो. पुस्तक की मोबाईल वाचन? खरं तर आता ना मला चष्मा आहे आणि माझे डोळे खूप थकतात, त्यामुळे पुस्तक वाचन होत नाही. पण मोबाईलवरच काहीतरी आलं की ते वाचन होतं. सो मी म्हणेन मोबाईल वाचन. म्हणजे हे योग्य नाही आहे, कळतंय पण वळत नाही, असं झालं. मोबाईलच सतत हातात असतो, त्यामुळे मोबाईल वाचनच होतं. चित्रपट की वेब सिरीज? दोन्ही. वाय नॉट. ॲज अन ॲक्टर मी तर म्हणेन दोन्ही, आणि बघायला पण मला दोन्ही आवडतात. बरं. नाटक की छोटा पडदा? अरे दोन्ही. मी दोन्हीमध्ये सक्रिय आहे. घरकामात कोणतं काम आवडतं आणि कोणतं अजिबात आवडत नाही? अच्छा. मला स्वयंपाक करायला आवडतं, पण तेही लिमिटेड लोकांसाठी, 2 किंवा 4 माणसांसाठी. पाहुणे आल्यानंतर आता सतत येत नाहीत, पण पाहुण्यानंतर मी हेल्प घेते. मग माझ्याकडे हाऊस हेल्प आहेत, सो मी त्यांची हेल्प घेऊन आनंदाने करते. पण स्वयंपाक आवडतो. आणि कपडे धुवायला मला अजिबात आवडत नाही. मग मी मशीनमध्ये, मला तर आई ओरडतात सुद्धा की तू अगं घासून तर, मुलांचे तर कपडे नीट जरा काय डाग बीग लागले असतात मातीचे धुळीचे, ते जरा ते घासायचं आणि इतका कंटाळतो मी, ते डम करून टाकते. पण कपडे धुवायला नाही आवडत. बाकी भांडी घासायला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतं. छान छान. पण लिमिटेड. परत इंटू ब्रॅकेट लिमिटेड. आयुष्याचा एक नियम जो नेहमी पाळता? एक तर मी म्हणेन की कुठेही जायचं तर वेळ पाळणं.
वेळ पाळणं हे मी खूप माझ्याकडनं खूप प्रयत्न करत असते की मी कुठेही वेळेवर पोहोचू. आणि दुसरं प्रामाणिकपणा. अगदी. रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काय करता? संगीत की चहा? संगीत की चहा? संगीत, झोप की चहा रिलॅक्ससाठी? झोपून उठल्यानंतर संगीत ऐकत ऐकत चहा. या तिन्ही गोष्टी आहे. मस्त झोप मिळाल्यानंतर गाणी ऐकत ऐकत चहा. आय हाय क्या बात. आणि बाहेर पाऊस आणि भजी. मला तोंडाला पाणी सुटलेलं आहे. काय उत्तर आहे. मस्त मस्त. आरशात पाहिल्यावर पहिला विचार कोणता येतो? आय एम ब्लेस्ड अँड आय एम दी बेस्ट. येस आय एम. एका शब्दात अभिनय म्हणजे काय? खोट्यावर खऱ्याचा चढवलेला मुलामा असं. वाव, खरं. हो. जितकं तुम्ही जे काही खोटंच करत असता पण ते जितकं खरं वाटेल असं तुम्ही सादरीकरण कराल तितके तुम्ही म्हणजे अभिनय. हां, नॅचरलकडे जाता. चहा की कॉफी? चहा. साडी की वेस्टर्न? साडी. उत्तम. भारतीय पेहराव. हो, भारतीय पेहराव. सुट्टी मिळाली की कुठे जाता फिरायला? सुट्टी मिळाली की मला खरं सांगू तर मला बीचेसवर जायला खूप आवडतं. आणि आमच्याकडे सगळ्यात सोपं म्हणजे इथे दादर चौपाटी म्हणा किंवा इथे आमचं गिरगाव चौपाटी आम्हाला अतिशय जवळ आहे. त्यामुळे मी जरा सुट्टी मिळाली की तिथेच असते मला. आणि समुद्राच्या सोबत त्याच्यासोबत राहायला खूप आवडतं. तिथे खूप निवांतपणा असतो. तिथे आत्मसंवाद होतो. तिथे शांत वाटतं. आत्ममग्न व्हायला मिळतं. त्यामुळे मला समुद्र प्रचंड आवडतो. मस्त मस्त. ड्रामा, कॉमेडी की थ्रिलर? कॉमेडी, ड्रामा विथ थ्रिलर. तिन्ही आपलं. ॲज अन ॲक्टर आय शुड नो एव्हरीथिंग आणि आय शुड डू एव्हरीथिंग. आय नो, पण स्वतःसाठी काहीतरी एक असतं ना, मला हेच आवडतं ते का नाही? नाही, अशी मी चॉईस ठेवूच शकत नाही. मला सगळं आवडतं आणि मला काही द्या माझ्या ताटात वाढा, मी ते खाईन. बरं. संधी मिळणंच गरजेचं असतं. हो, प्रत्येकाला अभिनेत्याला संधी द्या. मग जे मिळेल ना ते तो आनंदाने करतो. संधी इज व्हेरी इम्पॉर्टंट. अपॉर्च्युनिटीज. अगदी खरं. एवढी कामं, ती गोंडच बाळ दोन मगाशी मस्ती करत होती ती. एवढं सगळ्यातून वैतागल्यावर मिस्टरांना राग आल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असते? ते शांत असतात. मला कळत नाही या माणसाकडे एवढा पेशन्स कुठून येतो. मी राग आल्यानंतर चिडचिड करते, म्हणजे आदळापट होते. म्हणजे मी काही फेकत बिकत नाही, पण मला खूप राग आल्यावर मला संताप होतो आणि माझा सगळा राग संदेशावर निघतो. आणि माझा संदेश खरंच मी म्हणेन देव माणूस आहे. खरंच मी खरंच अतिशयोक्ती नाही करत. राग आल्यानंतर हा मुलगा आईसमोर आहे. राग आल्यानंतर हा मुलगा इतका शांत असतो किंवा त्याला जर राग आला ना तर तो झोपणं प्रिफर करतो. कारण त्याला कुठलीही निगेटिव्हिटी नको असते. आणि त्यानेच हा नियम घरामध्ये टाकला की कुठलीही निगेटिव्हिटी मला नको आहे. मुलं त्रास देतात ते मान्य आहे, त्रास होतो. तुझी चिडचिड होते, तू माझ्यावर चिडचिड कर, मला पंचिंग बॅग बनवून वापर, पण कुठलीही नकारात्मकता घरात नको आहे. मी भांडून त्याला अजून कुठली निगेटिव्हिटी पसरवणार नाही. हे त्याचं सूत्र आहे. आणि त्यामुळे शांत घर आहे आमचं. मी ओरडले तरी आवडलं शांत असतो. आणि याचा खरंच मला फायदा होतो. माझ्या सासूबाई सांगायच्या, नवरा बायकोमध्ये एकाने आग झालं दुसऱ्याने पाणी व्हावं. हा, करेक्ट. परफेक्ट आहे. पण हे खरंच आहे. नाही बोलायच्या मला. अभिनय करताना इमोशन की एक्सप्रेशन? ॲक्च्युली एव्हरी टाईम इमोशन्स येतातच असं नाही. बऱ्याचदा मला सहाय्य करतात ते माझे एक्सप्रेशन्स. म्हणजे कधी इतकं काही मी इमोशनमध्ये वाहवत गेलेली नसते, पण अशा वेळेस मला माझे डोळे, माझे इमोशन्स खूप सपोर्ट करतात. सो मी म्हणेन एक्सप्रेशन्स. एका शब्दात योगिनी? मनस्वी. असंच म्हणेन. मनस्वी, प्रामाणिक. आणि खरोखर मनस्वी आणि प्रामाणिक गप्पा झाल्यात आजच्या. मलाही खूप मजा आली ताई तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि आपण पहिल्यांदा भेटलो असं वाटलंच नाही. खूप जवळची माझी मैत्रिणीशी मी गप्पा मारते असं मला वाटतं. मी तर योगिनीला खूप वर्षापासून ओळखते, पण योगिनीला भेटल्याच पहिल्यांदा. हो, खूप आवडलं मला पण खूप. मंडळी, तुम्हाला कसं वाटलं? योगिनीच्या गप्पा कशा वाटल्या? आमच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या का? आवडल्या असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि काही जर तुमच्या सजेशन्स असतील तर त्या प्लीज कमेंट करून आम्हाला सांगा. आमचा एपिसोड कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. थँक्यू सो मच.